अमन आपल्या पगाराच्या 1/9 भाग शिक्षणासाठी, 2/9 भाग कपड्यासाठी व 3/9 भाग अन्नधान्यासाठी खर्च करतो. शिल्लक राहिलेले ₹2700 बँकेत ठेवतो, तर त्याचा पगार किती होता? खूप छान उदाहरण आहे. या ठिकाणी आपण खर्च झालेली रक्कम भागामध्ये अगोदर लिहू. अमन आपल्या पगाराच्या 1/9 भाग शिक्षणासाठी, 1/9 अधिक 2/9 भाग कपड्यासाठी, 2/9 अधिक 3/9 भाग अन्नधान्यासाठी खर्च करतो. या तिघांची आपण बेरीज करू. खर्च झालेल्या भागांची. छेद समान आहेत. 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6. 9 भागापैकी 6 भाग खर्च होतात. म्हणजे त्याच्या पगाराचे एकूण 9 समान भाग केले तर त्या 9 समान भागापैकी 6 भाग खर्च होतात. म्हणजे शिल्लक राहतात 3 भाग. 3 भागाची रक्कम शिल्लक राहते आणि ती शिल्लक राहिलेली रक्कम तो बँकेत ठेवतो. 2700 रुपये. शिल्लक रक्कम 2700 रुपये. आता भागाच्या स्वरूपात शिल्लक राहिलेली रक्कम 3 भाग आहे आणि प्रत्यक्षात शिल्लक रक्कम आहे 2700 रुपये. हे दोन्ही समान आहेत म्हणून मध्ये समानतेचं चिन्ह. या ठिकाणी आपल्याला विचारले तर त्याचा पगार किती होता? त्याचा पगार एकूण 9 भागाचा होता. त्याच्या पगाराचे एकूण 9 समान भाग केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9 भागाची किंमत काढावी लागणार. 3 भागावरून 9 भागाची किंमत काढायची आहे तर आपण त्रैराशिक पद्धतीने देखील करू शकतो. किंवा या 3ला जर 3 न गुणलं तर 9 होतात. मग डाव्या बाजूला 3 न गुणा, उजव्या बाजूला सुद्धा 3 न गुणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी 3 त्रिक 9 भाग बरोबर 27 त्रिक 81 वर 2 शून्य 8100. म्हणजेच या ठिकाणी 9 भागाची किंमत मिळाली. 9 भाग हा अमनचा एकूण पगार आहे. म्हणजेच अमनचा एकूण पगार 8100 रुपये.